नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड CET 2026 या अनुषंगाने आपण सुपर 30 MCQज प्रश्नावली पाहत आहोत. याचा भाग 1 आपण पाहूयात. त्यातला प्रश्न क्रमांक 1. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? ऑप्शन 2 अलेक्झांडर फ्लेमिंग. याचं करेक्ट उत्तर होय. पेनिसिलिनचा शोध लागल्यामुळे मेडिकल जगतात एक क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रश्न क्रमांक 2. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही योजना कोणत्या साली कोणत्या धोरणाचे फलित आहे? तर शैक्षणिक धोरण 1986. आपलं करेक्ट उत्तर होय. 1986ला जे शैक्षणिक धोरण लॉन्च झालं त्या शैक्षणिक धोरणानुसार ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे जे शाळेसाठी घटक आवश्यक आहेत त्याचा पुरवठा करणे हे ह्या धोरणाचे मुख्य कार्य होते, गोल होते. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असे म्हटले आहे? तर कलम 32 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. शिक्षण हा विषय सध्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर तो आहे समवर्ती सूची म्हणजेच ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन 1 पंडित जवाहरलाल नेहरू आपलं करेक्ट उत्तर होय. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा जी सुरू केली ती कुठे सुरू केली? तर भिडेवाडा, पुणे. करेक्ट आन्सर. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कोठे आहे? तर WHO याचं जे हेडक्वार्टर आहे ते आणि रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय हेडक्वार्टर हे दोन्ही एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजेच जिनेव्हा. लोकसभेचे पहिले सभापती म्हणजे स्पीकर कोण होते? तर ग.वा. मावळणकर आपलं करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चिपको आंदोलन जे झालं, ज्याला आपण चिपको मुवमेंट या नावाने ओळखतो, चिपको आंदोलनाप्रमाणेच दक्षिण भारतात कोणते आंदोलन झाले होते? तर ऑप्शन 1 ॲपिको मुवमेंट, ॲपिको आंदोलन झाले होते. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारताचा प्रमाणवेळ जो आहे स्टँडर्ड टाईम ज्याला आपण म्हणतो, कोणत्या शहरातून जाणाऱ्या रेखावृत्तावरून निश्चित केला जातो? तर ऑप्शन 2 मिर्झापूर, ज्याला आपण अलाहाबाद असं म्हणतो, आपलं करेक्ट उत्तर होय. एलिफंटा केव्ज ज्याला आपण घारापुरी लेणी असे म्हणतो, कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्या आहेत ऑप्शन 2 रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड आपलं करेक्ट उत्तर होय. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे जे अध्यक्षपद असते ते कोण भूषवत असतात? तर ते भूषवतात पंतप्रधान. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर. पंतप्रधान हे आपले कार्यकारी प्रमुख असतात, तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. ही बाब आपण लक्षात ठेवा. तर ऑप्शन 4 दोन्ही संसदेचे जे अधिवेशन होतं, संयुक्त अधिवेशन होतं, त्याचं अध्यक्षपद ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न. युरोपचे क्रीडांगण असे आपण कोणत्या देशाला म्हणतो? तर ऑप्शन 2 स्वित्झर्लंड या देशाला युरोपचे क्रीडांगण असे म्हणतो. पुढचा प्रश्न. शरीरातील रक्ताचा दाब मोजण्यासाठी ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणजेच BP असं म्हणत असतो, तर BP आपण कशामध्ये मेजर करतो असा हा प्रश्न. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 स्पिग्मो मॅनोमीटर. आणि टेथोस्कोप जो आहे, टेथोस्कोपने आपण काय करत असतो? तर आपले हार्टबीट मोजत असतो. ही सुद्धा बाब आपण लक्षात ठेवा. हार्टबीट जे की सर्वसाधारणपणे आपल्याला 72 इतकी त्यांची संख्या पाहायला भेटते प्रति मिनिट, म्हणजे दर मिनिटाला 72 ठोके आपल्याला द्यायचे पडतात, ते आपण मोजतो स्टेथोस्कोपने. तर आपल्या शरीरातील ज्या आर्टरीज आहेत म्हणजेच रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यातून जाणारे जे रक्त आहे त्याचा जो दाब असतो, ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, तर तो आपण मोजतो स्पिग्मो मॅनोमीटर ह्या यंत्राने. बॅरोमीटर जे आहे तर ते हवेचा दाब मोजण्याचं यंत्र होय. पुढचा प्रश्न. अग्निपंख म्हणजेच विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ते आहे ऑप्शन 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र म्हणजेच ऑटोबायोग्राफी होय. पुढचा प्रश्न. दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर तो आहे ऑप्शन 2 22 डिसेंबर. 22 डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो.
नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन 2 श्री रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या त्यांच्या महाकाव्यासाठी हा पुरस्कार मिळाला. साहित्यातील नोबेल मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होय. त्यानंतर सी व्ही रमन यांना 1930 साली नोबेल मिळाला. हरगोविंद खुराना तसेच मदर तेरेसा यांनाही अनुक्रमे आपल्याला नोबेल प्राईज मिळालेला पाहायला मिळतो. हरगोविंद खुराना यांना सायन्समधील तर मदर तेरेसा यांना पीस ज्याला आपण शांतता असं म्हणतो या घटकातील विषयातील नोबेल मिळाले. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ज्याला आपण नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं म्हणतो तर त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा हा प्रश्न. तर NCERTची स्थापना झालेली आहे 1961 ह्या वर्षी. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर जवळपास 1600 किलोमीटरपेक्षा जास्त गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. तसेच महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी जी आहे ती आहे 720 किलोमीटर. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न इन्सुलिन जो की एक काय आहे प्रोटीन आहे च्या कमतरतेमुळे कोणता आजार आपल्याला झालेला पाहायला मिळतो? तर तो आपल्याला पाहायला मिळतो डायबिटीज ज्याला आपण म्हणतो म्हणजेच मधुमेह. तर मधुमेहाचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. इन्सुलिन कमी होणे आणि जास्त होणे ह्या दोन्ही बाबी एक आजाराचं काय आहे रूप आहे. तर आपण डायबिटीज मॅलिटस आणि डायबिटीज इन्सिपिडस या नावाने ओळखतो म्हणजे हाय शुगर आणि लो शुगर होय. ऑप्शन 2 मधुमेह हा रोग जो आहे इन्शुलिनशी निगडीत असणारा आजार. पुढचा प्रश्न राज्यसभेचे एकूण किती सदस्य असतात? तर राज्यसभेचे जे सदस्य आहेत ते असतात 250. ऑप्शन 2 250 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य जे आहे आपलं ते कोणत्या रचनेतून कोणत्या प्रकारच्या रचनेमधून निवडण्यात आले आहे घेण्यात आले आहे? तर ऑप्शन 1 उपनिषद आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न प्रकाशाचा वेग किती असतो? तर प्रचंड वेग असणारा जो प्रकाश आहे ज्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे तर त्याचा वेग आहे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. जगातील ही 2 क्रमांकाची बाब आहे हे लक्षात ठेवा. आपलं मन जे आहे ते प्रचंड वेगाने प्रवास करतं परंतु आपलं मन जे आहे ते अदृश्य आहे तर प्रकाश दिसणारा आहे. तर सर्वाधिक वेगाने धावणारी जी बाब आहे ती म्हणजेच प्रकाश होय. तर आपल्या आणि जो आपला चंद्र आहे ज्याला आपण मून म्हणतो त्यातील जे अंतर आहे ते आहे 3,84,000 किलोमीटर. हे प्रचंड असणारं अंतर जे आहे प्रकाश अवघ्या 1.25 सेकंदात पार करतो. म्हणजेच प्रचंड वेग असणारी बाब 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंदाने चालते ती म्हणजेच प्रकाशाचा वेग होय. पुढचा प्रश्न पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोठे केली? तर ती पुणे या शहरामध्ये केली. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या सहकार्याने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट उभारला जात आहे तयार केला जात आहे? तर तो आहे ऑप्शन 3 फ्रान्स. करेक्ट उत्तर होय. भारतीय राज्यघटनेचे कितवे कलम राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहे? तर ऑप्शन 2 कलम 356. राज्यशास्त्र या घटकातून आपल्याला 3 प्रश्न GK मध्ये विचारले जातात त्या अनुषंगाने आलेला हा प्रश्न. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त उपक्रमामधून तयार होत आहे? तर ऑप्शन 3 रशिया. करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? जसं जायकवाडी जलाशयास आपण नाथसागर म्हणतो तर कोयना धरण जे आहे त्याला आपण शिवाजी सागर या नावाने ओळखतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. सर्वात हलका धातू कोणता? तर सर्वात हलका धातू लिथियम ज्याचा अनुक्रमांक 3 आहे आणि संज्ञा Li अशी आहे. तर लिथियम जो आहे तो सर्वात हलका धातू होय. मिरात उल अखबार हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर कोणी सुरू केला? तर संवाद कौमुदी ज्यांनी लिहिलं म्हणजेच डॉक्टर
ऑप्शन 2 राजा राममोहन रॉय आपलं करेक्ट उत्तर होय. महाराष्ट्रातील विधान परिषदेत जे सदस्य आहेत म्हणजेच विधान परिषद सदस्यांची संख्या किती आहे असा हा प्रश्न. ऑप्शन 2 78 आपलं करेक्ट उत्तर. तर महाराष्ट्रामध्ये असणारी खासदारांची म्हणजेच MPs यांची संख्या 48. तर महाराष्ट्राची विधान परिषद नव्हे तर विधान सभा याचे जे सदस्य असतात, ज्या मेंबर्सला आपण काय म्हणत असतो तर आमदार, MLAs आमदार यांची जी संख्या आहे म्हणजेच विधानसभेचे जे सदस्य आहेत त्यांची संख्या 288 एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते. हाही प्रश्न आपल्या BEd CET सेलचा आवडता प्रश्न आहे. महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती हा प्रश्न आपल्या CET सेलने आत्तापर्यंत 2 ते 3 वेळेस विचारलेला आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपला जो सामान्य ज्ञान घटक आहे त्या घटकातील प्रश्न आपण पाहिले. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.